जरी पाणी पडलं तरी चालू शकतो, नाही का? समजतंय का? पण हेच जर आता उन्हाळा आहे, समर सीझन आहे, तर कसं पाहिजे? फ्रिक्वेन्सी जास्त पाहिजे. त्याचं एकमेव कारण आहे की इव्हॅपोरेशन, रेट ऑफ इव्हॅपोरेशन. बाष्पीभवन होतं ना, पाणी पडतं रे बाबूशा, परंतु काय होतंय की बाबा बाष्पीभवन वाढलं, मग बाष्पीभवनचं जास्त होत असेल, टेम्परेचर जास्त असेल, तर तुमची फ्रिक्वेन्सी सुद्धा जास्त असली पाहिजे. आलं लक्षामध्ये? म्हणजे इरिगेशनची मेथडॉलॉजी लक्षात आली का? म्हणजे आपल्याला सेट करावी लागते ॲज पर सीझन, ॲज पर टाईप ऑफ क्रॉप अँड ॲज पर सॉईल. तुमच्या जमिनीचा जो प्रकार आहे, कोरडी जमीन आहे, काळी जमीन आहे, पाणी जास्त धरून ठेवते, तर मॉडरेट स्पीड चालेल. कोरडवाहू जमीन आहे तुमची, तर तुम्हाला काय लागेल? फ्रिक्वेन्सी वाढवावी लागेल. बरोबर आहे? तर हे असतं इरिगेशनचं मेन प्रिन्सिपल. इरिगेशन म्हणजे